नमस्कार. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग मी इथे आता साधारणपणे भाजलेला हा राजगिरा घेतलेला आहे. त्याचे आपण व्यवस्थित असं पीठ दळून आणू गिरणीतून. हे सर्व साहित्य आपण धुतलेल्या गिरणीवरून दळून पहा किती छान आणि मस्त अशा राजगिऱ्याच्या दशम्या तयार होतात. तुम्ही कशा प्रकारे दशम्या करतात ते मला नक्की सांगा. पहा किती छान आणि मस्त आहेत. एकदा जर केल्या तर वारंवार करून खाताल अशा दशम्या आहेत. एकदम छान आणि सोपी पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. चला पुन्हा एकदा सर्वांचे माझ्या शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मन भरून स्वागत. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा. चला तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. छान आणि मस्त खमंग अशा दशम्या होण्यासाठी आपल्याला राजगिरा हा छान भाजून घेणं लागतो. मी भाजून घेतलेला राजगिरा सर्व दळून घेतलेला आहे. दळून घेतलेल्या राजगिऱ्याच्या पिठापासून आपण छान अशी भाकरी बनवणार आहोत. हे पहा इथे पीठ घेतलेलं आहे. पीठ मळवताना ते थोडेसे हाताला चिटकते, त्याकडे लक्ष द्यायचं नाही, पण एकदम छान आणि मस्त असं आपलं पीठ मळून घ्यायचं. त्याने आपल्या दशम्या एकदम छान आणि खमंग होतात. चला मी आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व पीठ भिजवून घ्या. पीठ भिजवताना एकत्रच पाणी टाकायचं नाही, त्याचा छान असा उंडा तयार होतो आणि राजगिऱ्याची दशमी खायला खूप छान लागते बरं का. जशी की आपली भगरीची दशमी लागत नाही तशी लागत नाही. एकदम चव छान लागते. फक्त करण्यासाठीच थोडी कठीण जाते, कारण तो राजगिऱ्याचं पीठ असल्यामुळे ते हाताला चिटकते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व उंडा मळून घ्या. पहा मी इथे उंड्याचा एक गोळा तयार करून घेते. किती छान मस्त असा सर्व पीठ मी तिंबून घेतलेला आहे. ह्या पिठाच्या साधारण 4 ते 5 दशम्या होणार आहेत. चला आता त्याच्यातला थोडासा गोळा तोडून घेते आणि मी तुम्हाला दशमी थापून दाखवते. हवं तर तुम्ही परातीत पण थापू शकता, परंतु मी याला थापण्यासाठी पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावर थापल्यामुळे आपली दशमी एकदम पातळसर होते. पोळपाटावर थोडेसे पीठ टाकून घ्यायचे आणि आपण भाकर कशी थापितो त्याचप्रमाणे दशमी थापून घ्यायची. दोन्ही हाताने दशमीत पातळ छान अशी करून घ्यायची. पहा एकदम छान आणि मस्त अशी व्यवस्थित दशमी थापून घेतली की ती भाजायची. पहा किती छान आणि मस्त अशी आपली गोलगिरी दशमी झालेली आहे. आता आपण ही भाजून घेण्यासाठी तव्यावर टाकून घेऊ. तवा एकदम छान गरम करून घ्यायचा, कारण ही दशमी जर कमी गरम तव्यावर टाकली तर चांगली भाजत नाही. चला मी आता करून घेतलेली दशमी तव्यावर टाकते आणि तिला थोडेसे पाणी फिरून घेते. सावकाश पाणी फिरून घ्यायचं. कुठेही बिन पाणी ठेवायचं नाही, नाहीतर ती कोड आल्यासारखी दिसते आणि तिथून लगेच उलते. आता तिचं एक अंग पसलेला आहे. आता आपण ती दुसऱ्या अंगावरती पलटी करून घेऊ. पहा आपली किती छान आणि मस्त अशी दशमी तयार झालेली आहे. तुम्ही हवं तर तव्यावर सुद्धा भाजू शकता. ती दशमी भाजेपर्यंत मी दुसरी ही दशमी थापून घेते. आता आपण तवा उतरून घेऊ आणि पापड भाजायच्या जाळीवरती ही दशमी छान अशी खरपूस भाजून घेऊ. इतकी छान आणि मस्त अशी ही दशमी ह्या जाळीवर आपण भाजून घेऊ. आधी खालचं अंग भाजून घ्यायचं आणि नंतर वरचं. पहा किती छान टम्मा अशी आपली दशमी फुगलेली आहे. पहा किती मस्त असा कलर आपल्या दशमीला आलेला आहे. तुम्ही हवं तर ही दशमी गोड पण बनवू शकता. गोड ही दशमी खूप छान लागते. पहा
आता याप्रमाणे मी सर्व दशम्या भाजून घेतलेल्या आहेत. साधारण 5 दशम्या झालेल्या आहेत. किती छान मस्त असा सुरेख रंग आलेला आहे आपल्या दशमीला, तुम्ही पाहू शकता. चला तर आता दशमी संग खाण्यासाठी काहीतरी भाजी बनवणं लागेल. तुम्ही कोणती भाजी बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर तेवढं काम नक्की करा. आता दशम्या झालेल्या आहेत. आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याचं खमंग असं बेसन पाहूयात. परंतु हे बेसन वेगळ्या पद्धतीने बनवणार आहेत. एकदम छान आणि झकाश पद्धत आहे. साधारण 1 वाटी शेंगदाणे 2-3 घंटे भिजून घ्यायचे. आपले 2-3 घंट्यानंतर भिजल्यानंतर शेंगदाणे असे दिसतात. भिजून शेंगदाण्यांची दशमी केल्यास बेसन केल्यास एकदम छान असं बेसन होतं आहे. आपले शेंगदाणे किती टप्पू टप्पू फुगलेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेऊत. त्याचे काळे पाणी निघतात. असे भिजलेल्या शेंगदाण्याचं बेसन बनवल्यास चवीला एकदम छान आणि अप्रतिम लागतं. एकदम सोपी पद्धत आहे. त्यात मी आता शेंगदाणे आणि हे पहा भिजून घेतलेले 1 वाटी शेंगदाणे आहेत त्यात 3 ते 4 लाल मिरच्या टाकून घेतल्यात. आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊत. मिक्सरला एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते पहा. चला आता वेळ न घालवता आपण बेसनाला फोडणी देऊन घेऊ. कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यात तेल टाकून घेतले. आता त्यात थोडे लाल तिखट घालून घेऊ. लाल तिखट घातल्याने आपल्या बेसनाला कलर आणि टेक्स्चर एकदम छान येते. तेल गरम होतच आहे तोपर्यंत मी त्यात थोडेसे लाल तिखट घालून घेते. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट घालून घेऊ शकता. चला आता आपण बारीक करून घेतलेले वाटण त्यात घालून घेऊत. पहा किती छान आणि मस्त असा कलर आलेला आहे आपल्या बेसनाला. चला आता आपलं बेसन हे शिजत आलं. आता त्यात थोडेसे पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि त्याला साधारणपणे 5-6 मिनिटं शिजू द्यायचं. त्याने मग आपल्या बेसनाची चव एकदम छान लागते. चला आता आपलं सर्व झालेलं आहे. आता आपण एकादशी स्पेशल ताट वाढण्यासाठी घेऊ. तुम्ही आणि शेवटी त्यात थोडेसे मीठ टाकून घ्यायचे. मी इथे सेंधव नमक वापरत आहे. चला आता दाखवते मी. हे पहा आमरस, भिजलेले शेंगदाण्याचं बेसन, चिप्स, राजगिऱ्याची दशमी, ठेचा. चला तुम्हाला आजची माझी उपवास स्पेशल थाळी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू अशाच एखाद्या छानशा आणि खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.